नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित तू ही रे माझा मितवा भाग 2. हातात बोट धरून उभा असलेला मधू आता जाम कंटाळलेला. कधी या अंजली मॅडम येतील आणि कधी आम्ही घरी जाऊ असं झालं होतं. सकाळी सकाळी प्रीतीने त्याला लवकरच पिटाळलं होतं. त्यामुळे काही खाताही खरं आलं नव्हतं. एका कपाच्या चहावर तो किती वेळ तग धरून बसणार ना. आता तर सकाळचे 10:30 वाजत आलेले. तरी मॅडम कुठे दिसेना, म्हणून जीवही कासावीस झाला होता. कसल्या या अंजिका फॅन्जी मॅडम आहेत. ऐकलं होतं की लहानपणापासून यांच्यात वक्तशीरपणात नसानसात भिनला आहे. पण बघा या मोठ्या लोकांचा वक्तशीरपणा. त्यात प्रीती मॅडमने असा फोटो दिला आहे की जो खूप वर्षापूर्वींचा वाटत आहे. 2 वेण्या आता कोणती बरं मुलगी घालत असेल. तरी बरं मी हुशार आहे म्हणून सकाळी घाई होती तरी गाडीत एक बोर्ड करून घेतला एका माणसाकडून त्यांच्या नावाचा. तो आपलीच पाठ थोपटत बोलत असतो. खरंच सकाळ सकाळ त्याने बोर्ड बनवणाऱ्या एका माणसाला पकडलं होतं आणि गाडी जवळजवळ कोंबूनच त्याला तिच्या नावाचा बोर्ड करून घेतला होता. मधू साहेबांना गाडीची चालवायची होती ना. ओ अँजिका फॅन्जी या की लवकर, तो मोठ्यानं बोलतो तसं अचानक त्याच्या खांद्यावर मागून कुणीतरी हात ठेवतं माग आणि टॅप करतं. ओ सुट्टे नाही, पुढे जा, तो मागे न पाहताच बोलतो. त्याला वाटतं रस्त्यावरचे लोक असतात ना जे पैसे मागत असतात तशीच लोक कुणीतरी असतील. तो विसरलाच होता की तो एअरपोर्टवर आहे. तरी परत कुणीतरी त्याला टॅप करतं. काय आहे एकदा सांगितलेलं कळत नाही का. एक तर आधीच आमच्या मॅडम अँजिका, तो बोलत बोलतच टर्न होतो आणि समोरच्या व्यक्तीला पाहून पुढचे शब्द त्याचे हवेतच फिरतात. फॅन्जी फॅन्जी असंच काहीसं म्हणत होतास ना मगासपासून. ती समोरच्या व्यक्ती आपल्या मधाळ शब्दात बोलते. तसं तो हो ना करत मान हलवत असतो. काय हो की नाही मध्या, एक काय ते सांग. ती व्यक्ती त्याच्या गळ्यात आपल्या हाताचा विळखा घालत मान खाली दाबते. ए बया, त्याचे श्वास जड व्हायला लागलेले असतात. तो कसं बसं ओरडतो. ए बया, सोड सोड की आता. तो तिचे हात काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण ती समोरची व्यक्ती मात्र अजूनच घट्ट करते आपले हात. माफी मागतो. ए पब्लिक, पब्लिक बोलतो या येड्या तुमच्या मुंबईतल्या एडीची पब्लिक. ऐका हो ऐका, मी तुमच्या या एडीची जगजाहीर माफी मागतो. तो कसं तरी बोलतो. आत्ता कसं, ती व्यक्ती हसत म्हणते व आपले हात काढते. काय ग माकडे, मला 8ला बोलून आपण कुठे गायब झाला होता 2 तास. तो एका कमरेवर हात ठेवून एक भुवई उडवत तिच्याकडे पाहत बोलतो. तुला माहित आहे ना ही तुझी अँजिका फॅन्जी कशी आहे ते. ती आपल्या मोठे केस मोकळे सोडत बोलते. तो चिकनासमोर असताना आपण त्याला चुम्मा नाही दिला तर कसं वाटेल ना. ती बोलते. वाटलंच मला, तो डोक्यावर हात ठेवून बोलतो. तो तिला एकदा वरून खाली बघतो. तिने पायात पांढरे स्पोर्ट शूज घातलेले, स्किन कलरचे फुल सॉक्स, शॉर्ट पॅन्ट, त्यावर व्हाईट कलरचा थीन असा टी शर्ट, ज्यावर लाल कलरचा चौकट्यांचा शर्ट जो ओपन होता आणि त्याची समोरची टोक बांधलेली. तिला पाहून तर त्याने डोळेच फिरवले. अगं कोणत्या अवतारात आलीस तू. आणि तू तू ड्रिंकही केला आहेस का. इतका वेळ भुकेने व्याकुळ झाल्याने त्याला समजलं नव्हतं. पण तिची भाषा ऐकून त्याच्या आता लक्षात ती गोष्ट आली होती. हां, ते थोडंसं त्या चिकण्याला सोबत म्हणून, ती डोळा मारत म्हणते. बरं, ते सर्व जाऊ दे. तू काय म्हणतोस हँडसम हंक. शेवटी पैस हारला ना. आ घरच्यांनी ओळखलं नाही ना तुला शेवटी की नमू आत्याचा तो तूच गोलू मोलू आहेस ते. मी तुला म्हटलं होतं नको लावू माझ्याबरोबर, ते तुला ओळखणारच नाहीत. त्यावेळी ती तसे दोन्ही गाल ओढत बोलते. ए गाल नाही हा,
तो मागे सरकत बोलतो. तशी ती त्याच्या अंगावर पडते. एवढी चढते, माहिती आहे तरी का घेते ही? तो तिला नीट करत बोलतो आणि जवळच असलेल्या कॉमन रूममध्ये तिला घेऊन जातो. एका बाईला तिच्याकडे लक्ष ठेवायला सांगून तो शेजारच्याच कॅन्टीनमधून लिंबू व पाणी घेऊन येतो. तसंच तिला ते पाजतो. तशी ती हळूहळू शुद्धीवर येते. जी काही चढलेली होती नशा, तेही खाडकन उतरते. तिला एक शॉटच नेहमी जास्त व्हायचा. तेवढ्यातही ती टम व्हायची आणि आजही तिने एक शॉटच पिला होता. त्या अशा पूर्ण एका लिंबू रसाच्या पाण्याने तिची पूर्ण चढलेली उतरली होती. आ, माझं डोकं. ती डोक्याला हात लावूनच उठते. हे मॅडी, तू कधी आलास? ती मधूला पाहत बोलते. नशीब, मॅडमने मी कोण म्हणून मलाच विचारलं नाही. तो हळूच पुटपुटतो. मी केव्हाच आलो. तू अशी वाकडीच इथे झोपली होती म्हणून. तो बोलतच असतो की तिचं आपल्या घड्यात लक्ष जातं. दुपारचे 1 वाजत आलेले असतात. ओह शिट मॅन, दुपारचा 1 वाजला. ती ओरडतच बोलते. अरे मॅडी, घरी 10 वाजता सकाळी पोहोचणार होते. ती घाईघाईतच आपली सॅक घेत बोलते, तर मॅडी तिची बॅग घेऊन हसत मागे निघतो. अरे हसतोस काय? आता माई जाम चिडली असेल. माई आठवताच ती तिचा अवतार पाहते आणि डोक्यावर हात मारते. ओ शिट. आता काय झालं? तो आपले हसू दाबत बोलतो. त्याला ते समजलं होतं की ती इतकी का परेशान झाली आहे. की फक्त त्याच्याकडे लूक देते आणि पटकन मोकळं सोडलेल्या केसांची पोनी बांधते. शर्ट तो तसा लाल कलरचा तिने घातलेला असतो, म्हणजे बांधलेला असतो मवाली टाईप. तो सोडून त्याची सर्व बटणे लावते. कानातही मोठे चंद्राची कोर असलेले घालते. कोणाला वाटलंही नसतं की मगाशी ज्या टपोऱ्या एका मुलीला त्यांनी पाहिलं होतं, ती तीच आहे, जी समोर आता एकदम संस्कारी मुली टाईप दिसत आहे. चल निघूया. स्वतःला परत एकदा मोबाईलच्या स्क्रीनवर पाहत बोलते. तोही नुसती मान हलवतो आणि तिच्या मागे चालू लागतो. त्याच वेळी एक समोरचा, एक उंचीपुरा माणूस त्याच्या हातातल्या पेपराची व्यवस्थित घडी घालून नकारत मान हलवत हसत त्या दोघांकडेच पाहत असतो. इतका वेळ या चंगू मंगूंना कोणीतरी पाहत आहे हे काही माहीत नव्हतं. ते आपल्याच नादात एअरपोर्टच्या बाहेर पडतात. तर तो पेपरवाला माणूस आपला मोबाईल काढून कोणाला तरी कॉल लावतो. बॉस, शी इज बॅक. हसत आपल्या बॉसला फोन करून कळवतो. तिकडे ही एक क्रूर स्माईल येते. 4 वर्षांनी सोना तू आलीस. तुझं वेलकम नको का करायला? ती व्यक्ती मोठ्याने हसत म्हणते. इकडे ही दोघं घरी निघतात. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. सॉरी सॉरी मॉम. हो हो, आलेच तासाभरात येतोय. हो ग, सापडला मला तो मधू. ती मधूकडे बघत बोलते आणि फोन कट करते. काय? तो तिला भुवया उडवत विचारतो. शेवटी तू पैस हारलास ना? सांग ना, हारलास ना? ती त्याचा खांदा हलवत म्हणते. शट अप. काही हरलो नाही. ते माझे आता गाल चेंबलेत ना गेल्या 10 वर्षात, म्हणून त्यांना ओळखता आलं नाही. तो तोंड पाडून पण उसना अवसान आणून म्हणतो. कुठून? ती बोलते तसं तो तिच्याकडे भुवया उंचावून बघतो. अरे कुठून कुठून आणतो हा इतका कॉन्फिडन्स? हां? हा फाजील आत्मविश्वास? ती. ओय, फाजील नाही हां. हा ओव्हर कॉन्फिडन्स होता यावेळी, की मला माई तरी ओळखेल. मी जरी मधू या नोकराच्या रूपात त्यांच्यासमोर आलो तरी. तो गाडी चालवत बोलतो. ओव्हर कॉन्फिडन्सलाच आमच्याकडे फाजील आत्मविश्वास म्हणतात. तीही त्याची घेत म्हणते. बरं बरं. तो थोडासा चिडतो आणि तिच्याकडे पाहतच हसायला लागतो. तीही त्याच्या हसण्यात सामील होते. राव, खरंच ग, माईनेही मला माझा वडा केला. खुद्द स्वतःच्या पोटच्या पोरी पोरी खुद्द स्वतःच्या पोटच्या पोरीच्या मुलालाही नाही ओळखलं 24 तासात. तो नाटकी रडत म्हणतो. ते मला आधीच माहित होतं. अंकलने खाऊन खाऊन ते आमचं टॅमॅटो गाल फोडूनच टाकले ना. ती हसत म्हणते. अगं माय, ती अंकल नाही, अँकलीना नाव आहे ग तिचं. तुझं असं तिला अंकल अंकल बोलल्याने तिने माझ्याशी राव ब्रेकअप केला. त्या गाण्याप्रमाणे माझी हालत झाली होती 15 दिवसापूर्वी. कोणतं बरं ते तुमचं हिंदी गाणं? हां, ते सुबह सुबह मैंने ब्रेकअप कर लिया. त्या गाण्याप्रमाणे तिनेही खरंच मला ब्रेकअप सांगितलं.
काय दर्द झाला होता माझं मलाच माहीत. माझी अँकलीना. गेल्या 3 वर्षापासून आमचं नातं होतं. पण तुला काय? तो आपली कर्मकहाणी सांगत होता. सांगता सांगताच त्याने पाहिलं तर मॅडम कानात कॉर्ड घालून निवांत सीटवर मागे रेलून झोपल्या होत्या. तो तिच्याकडे पाहतो. तिच्या चेहऱ्यावरचं आपल्या शहरात आल्यानंतरचं दिसणारं समाधान पाहून त्यालाही छान वाटतं. कितीतरी दुःख असेल, तरी मनात दाबून कायम चेहऱ्यावर आनंद ठेवायचा, हे असलं अजब कौशल्य शिकवण्यासाठीच तर मी आलोय तुझ्याबरोबर. शिकण्यासाठीच तर आलोय मी तुझ्याबरोबर. तो गाडी चालवत चालवत तिच्याकडे पाहत बोलतो व शिळ घालतो. बरोबर तासाभरात गाडी देशमुख अँड देशमुख विला जवळ येते. इकडे आधी उतर इकडे आधी घरातलेही की 12 वाजेपर्यंत आले नाही म्हणून परेशान झालेले असतात. तिचा मोबाईलही ट्राय करत असतात. पण तोही लागत नसतो. शेवटी ते मधूला फोन करतात. तेव्हा मधू त्यांना खोटंच सांगतो की ती काही त्याला अजून सापडली नाही. सापडली की कॉल करतो एवढंच बोलून फोन ठेवतो. घरातले परत फोन करत राहणार म्हणून तो आपला मोबाईलही स्विच ऑफ करतो. पण नंतर 1 वाजता जेव्हा तिचं घरच्यांशी बोलणं होतं, तेव्हा कुठे घरच्यांचा जीव भांड्यात पडतो. ते दोघे आलेत हे पाहून सगळे लगेच बाहेरच्या गेटवर जमा होतात. मेम साहेब, उठा, घर आलं. तो झोपलेल्या अँडीला हाक मारतो, पण ती काही उठत नव्हती. ए मॅडी, झोपू दे ना. आज कुठेतरी मला इतकी निवांत झोप आली. तुलाही बघवत नाही का? आता तेही ती झोपेतच बरळते. सर्वजण ते ऐकतात आणि तिचं बोलणं त्यांना आधी तर अर्थबोधच होत नाही. पण एवढंच लक्षात येतं की मधू व आपली अँजी आधीपासूनच एकमेकांना ओळखतात. बॉयफ्रेंड? माई त्याला बघून एकदम ओरडते. तिचा आवाज ऐकून अँजीला मात्र जाग येते. समोर सगळ्यांना पाहून तीही दचकून जाते. काय? कोण बॉयफ्रेंड? ती झोपेतच परत माईला विचारते. अगं हा मधू, तुझा बॉयफ्रेंड आहे? तरी मला वाटलंच होतं की हा कोणी सर्वंट नसणार. त्याचे इंग्लिश हायफाय ऐकूनच मला कालच कळालं होतं. माई नॉनस्टॉप बोलत होत्या. एक एक मिनिट. माई, कोण कोण बॉयफ्रेंड म्हणालीस माझा? हा गोलू. हा गोलू माझा बॉयफ्रेंड. ती ते ऐकून हसायलाच लागली. तसे हिला काय झालं म्हणून तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायला लागले. अरे, असं का पाहताय माझ्याकडे? एकतर तुम्ही गेल्या 24 तासात गुन्हा केलाय आणि वर मलाच ॲटिट्यूडने पाहत आहात. ती आपलं हसू कंट्रोल करत बोलते. गुन्हा? आम्ही काय केलंय ग? प्रिया बोलते. अगं चाची, गेल्या 24 तासात तुम्ही आपल्या या छोट्याशा, प्याऱ्याशा गोलूला ओळखूच शकला नाही. हा त्याच्यासाठी गुन्हाच की नाही? ती मधूकडे पाहत बोलते. मधूही तोंड पाडून सगळ्यांकडे पाहत असतो. क्रमशः काय आहे प्रकार, कसली पैज, कोण आहे हा मधू? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहावं लागेल तू ही रे माझा मितवा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. थँक यू.